हाय नमस्कार मित्रांनो, मी आहे पूजाची दुनिया या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही सगळे कसे आहात? तुम्ही सगळे ठीकच असाल अशी मी अपेक्षा करते. तर मी आज होम क्लिनिंग म्हणजे किचन माझं साफसफाई करायचं असं ठरवलं. तर इकडे सगळं मी सामान वगैरे असं काढून घेतलं होतं आणि किचनची पण भांडी वगैरे काढायला घेतली होती आणि शुभ्रा मला खूप हेल्प करत होती त्याच्यामध्ये भांडी वगैरे सगळं काढून घ्यायला. कारण तिला मी सांगितलं होतं की जरा मला मदत कर म्हणून, कारण मग मला सारखं चढ उतर करायला लागेल म्हणून. मग तसं ती करत होती. तिला आवडतं असं कामामध्ये मला मदत करायला, कारण तिने आत्ताच बघितलं होतं की माझी आता तब्येत बरी नव्हती, म्हणून मग तिला असं वाटतं की आईला थोडीफार मदत करावी. जर न चुकून मी कधी दुपारी झोपली वगैरे असेल तर ती किचनचा ओटा वगैरे म्हणजे टेबल वगैरे सगळं क्लीन करून ठेवते. म्हणजे मी तिला सांगत नाही पण ती करते. की मग तिचं म्हणणं असं असतं की मी उठल्यानंतर आई मला चांगलं म्हणजे बोलेल की बा शुभ्रा तुम्ही छान केलंस. मग कधीतरी तिला असं म्हणते की शुभ्रा छान केलंस, पण मी तिला ओरडते कारण गॅसजवळ तू काय करू नकोस किंवा गॅसची मस्ती करू नकोस, ते चांगलं नाही आहे म्हणून. मग पडदे वगैरे पण मी धुवायला काढले होते सगळंच, कारण अगोदर पण मी साफसफाई केली होती पण ते एक असं केलं होतं, धुवून वगैरे नव्हतं काढलं. आणि विंडोचे पडदे मी अगोदर धुतले होते म्हणून मी नाही धुतले. मी इकडची भांडी काढेपर्यंत तिचा हात पोचते तोपर्यंत तिने तेवढी भांडी काढून घेतली. ती खूप मदत करते मला. ओरडा पण तेवढाच खाते मध्ये मध्ये, ऑप्शन नाही आहे, पण तिला ओरडा खायला आवडतं आणि ओरडा खाल्ल्याशिवाय तिला जमतच नाही. मी इकडे आली तेव्हा एवढी भांडी माझ्याकडे नव्हती. ही समोरची प्लायची पण जी हे आहे मांडणी ती पण नव्हती, ती पण मी नंतर घेतली. आणि ही स्टीलची रॅक आहे ती पण मी नंतर घेतली. म्हणजे की ही गेल्या वर्षी घेतली मी. भाऊबीजेचे माझे पैसे आले होते त्याची घेतली होती मी. आणि मग आम्ही भांडी घासायला घेतली. जी सकाळची नाश्त्यापासून जी जेवणापर्यंतची भांडी झाली होती ती सगळी घासून घेतली पहिले. आणि शुभ्रा मला भांडी धुवायला मदत करत होती. तिला असं काय करायचं असेल तर तिला मज्जा वाटते कामामध्ये मला हेल्प करायला. आणि भांडी पण कधी कधी फेस राहतो, मग तिला ते परत धुवायला लागतं, कारण तिला एवढं काय जमत नाही, तरी पण ती मला मदत करत असते. कारण तिला पण असं असतं की आई कधी तू आजारी पडलीस किंवा काय माझं दुखत असेल तर मग मी करेन, असं तिचं म्हणणं असतं. पण मी तिला नाही सांगत, महेश करतो सगळं. स्वतः भांडी वगैरे घासतो. मग तिला सांगितलं की खाली जाऊन मोठा टप वगैरे घेऊन ये, तर मग ती तसं घेऊन आली. आणि मग परत दुसरी जे भांडे काढले होते आम्ही ते घासायला मला मदत करत होती. त्याच्यात मला शुभ्राने खूप मदत केली, पण मला भीती वाटत होती की तिला सर्दी किंवा ताप होईल, कारण तिला पाण्यामध्ये जरा जरी हे केलं तरी तिला लगेच सर्दी होते म्हणून. त्याच्यानंतर मग अशी इकडे भांडी वगैरे सुकत लावली होती व्यवस्थित, मीच लावली होती कारण तिला तेवढं जमणार नाही. आणि मग ताटांची बारी आली. ताटं वगैरे सगळे मीच घासले, कारण तिला नाही घेतलं. अति पण नको करायला, कारण मग त्रास होतोच. मग परत औषध वगैरे घ्यायला लागतं आणि अति पण औषधं खाणं बरं नसतं. म्हणून मग मी तिला सांगितलं की तू जिजाकडे लक्ष दे किंवा मी करते, तू नको येऊस म्हणून. मग मीच पटापट सगळं ताटं वगैरे सगळं आवरून घेतलं. स्टीलची ताटं वेगळी आहेत, प्लॅस्टिकची ताटं वेगळी आहेत आणि जी रोजची वापरतो आम्ही ती ताटी वेगळी आहेत. तशी 3 प्रकारची ताटं आहेत, प्लॅस्टिकची वगैरे सगळी. आणि लिक्विड असलं की त्याच्यामध्ये भरपूर फेस येतो, मग ती भांडी पटापट घासून येतात. आणि ऑइली वगैरे असेल तरी निघून जातं लिक्विडमुळे. साबण लावायची गरज नाही पडत भांड्यांना. म्हणजे जी रोजची रेग्युलरची भांडी असतात त्यांनासुद्धा ते बरं पडतं. होता जिजाला घ्यायला, कारण त्याला पण बरं नव्हतं वाटत अजून, म्हणून मग तो घरातच होता. आणि इकडे ताटं वगैरे सगळी पुसून मी व्यवस्थित गोळा करून ठेवले होते. एका साईडला इकडे वाट्या असं छान असं लावून ठेवलेलं. आणि अजून एवढा पसारा होताच आवरायचा.
तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर मग मांडणी वगैरे पुसायला घेतली. वरून पाणी नाही टाकलं कारण तिथे बोर्ड आहे, मग शॉक वगैरे लागेल. आणि मग खालून पाणी टाकून सगळं धुवायला घेतलं. कारण ओल्या फडक्याने पुसलं तरी साफ होतं, पण वरून जर पाणी टाकलं तर ते बोर्डामध्ये पाणी जातं, कारण बोर्ड तिथे जवळच आहे, तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये. आणि शुभ्राचं मग चाललेलं की मी करू वगैरे काय. सगळं धुवायला घेतलं होतं, कालू काय लगेच होतं. हे सगळे धुवेपर्यंत लगेच काळोख झाला होता. मग खिडक्यांमधून भरपूर घाण निघत होती. मग सगळं पाणी टाकून असं धुवून घेतलं मी खिडक्याची जाली वगैरे सगळंच, कारण भरपूर काळं झालं होतं, कारण भरपूर धूळ असते, धूळ येते. कारण हल्ली कचरा पण रोज काढावा लागतो लादीवरचा, इतकी धूळ येते रोज. म्हणजे संध्याकाळी कचरा काढला तरी दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच म्हणजे पायाला माती लागत असते. म्हणून मग असं सगळं धुवून घेतलं व्यवस्थित, फ्रीज वगैरे सरकवून सगळ्याकडून. आणि केस मेन म्हणजे केस गळतात, त्याच्यामुळे सगळीकडे केस अटकून राहतात. आणि पेन्सिलच्या अशा रेघोट्या ओढलेल्या अभ्यास केला होता भरपूर, तो असा कात्याने घासून टाकला, कारण ते बरं नाही दिसत. म्हणून मग सगळंच घासून टाकलं. मग जी खॉट वगैरे होती ती धुवून घेतली. काम करून खूप असा घाणेरडा अवतार झाला आहे, केस वगैरे खूप घामाने ओळी झाली आहेत. तर पहिले फ्रेश होऊन म्हणजे आंघोळ करून घेते. त्याच्यानंतर मग जेवणाचं बघते, कारण असं वाटते की आईचं जेवण आता मिळालं तर खूप बरं वाटेल. तर बघूया महेश काय बोलते. तर आज जेवायला मी मटण केलं होतं, तर आहे पण ते पुरणार नाही. बघूया, त्याला जरासा मस्का मारते. चायनीज आणतोय का बघतो. ठीक आहे, बघूया आणतोय का. मी त्याच्या अगोदर फ्रेश होऊन घेते. खूप बरं वाटतं आहे. महेश चायनीज आणायला गेला आहे, पण तो काय चायनीज खाणार नाही आहे. तर त्याला भात धुवून ठेवला आहे, तो मटणाशी जेवणार आहे. कारण नाही माहिती, कारण त्याला ॲलर्जी झाली आहे, ते पण खूप दुखतं आहे, खूप त्रास होतो आहे. कारण आज पण डॉक्टर नाही मिळाली स्किनवरची. तर आता उद्या सकाळी तो लवकरच जाणार आहे डॉक्टरकडे, कारण 2-3 दिवस झाले की त्याला खूप त्रास होतो आहे आणि झोप पण येत नाही आहे. तर मी आता जेवते चायनीज खाऊन, आणि बाकीचं जे काय आहे सगळा पसारा जो इकडचा वगैरे मांडणीवरचा ठेवायचा तो उद्या सगळा ठेवणार आहे मी. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर आजच्यासाठी एवढंच. हा सगळा जो पसारा आहे तो मी दुसऱ्या पार्टमध्ये दाखवेन तुम्हाला. तर एवढा कंटाळा आला आहे की असं झोपल्या झोप येईल मला, एवढा कंटाळा आला आहे. जेवण वगैरे घेतलं आणि चायनीज आणलं होतं मी सांगितल्याप्रमाणे. तर मी जेवतानाचा व्हिडिओ नाही केला, कारण कंटाळा आला होता खूप आणि विसरलो मी. तर आता हंतरून वगैरे करून झालं आहे, आता आम्ही झोपतो आहे. तर सगळ्यांची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा, खूप सारं प्रेम द्या. ठीक आहे, भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. बाय बाय कर जा. बाय. चला बाय.